हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज माझी रेसिपी आहे दही वडा, खूप छान आणि सर्वांना आवडणारी। तर तोच पदार्थ मी आज बनवते आहे। आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण ही बनवायची, खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान। तर मग आता करूयात का आपण रेसिपीला सुरुवात। इथे मी दही 1 वाटी घेतले, चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला, लाल तिखट, पिठी साखर आणि मीठ। इथे मी दही वडा करण्यासाठी 2 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती आणि मी 6 तास ती भिजवून घेतली आहे। आता आपण ती मिक्सरला बारीक करून घेऊया। आता ही डाळमध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आता आपण ती बारीक करून घेऊया। ती डाळ बारीक केलेली मी भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे। आता आपलं मिश्रण हे तयार आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि आपल्याला हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटं आपण हे छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामुळे कसं दहीवडा हा छान होतो आणि एकदम सॉफ्ट बनतो। 5 ते 6 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे। आणि जितकं आपण फेटाल ना तितकं त्याचं पिठाचा कलर पण चेंज होतो। आपलं पीठ हे तयार झालेलं आहे। आता आपण हे कसं झालं हे बघूया। एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आपण हे थोडंसं पीठ घालून बघायचं, तेव्हा आपल्याला समजेल की आपलं हे पाण्यामध्ये पीठ तरंगते ना, त्याच्यावरून आपल्याला समजतं की बाबा हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आणि तळायला घेऊया। आता गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवले। आता ह्या पिठामध्ये मी सोडा वगैरे काही घातलेलं नाही, फक्त मीठ घातले। आता आपण ओल्या हात घालून ते पीठ आणि आपण ते वडे तळून घेऊया। आपण ते दोन्ही साइडनी भाजून घेऊया वडे। आपल्याला ब्राऊन कलर होऊपर्यंत भाजायचे आहेत ते, आणि मग आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आपले वडे तळून झाले, मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते।
इथे मी एका बाउलमध्ये दही घेते आहे. आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पिठी साखर घालायची आहे. मीठ आणखी पिठी साखर घालायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे दही आपलं तर छान फेटून झाले. आता आपण वडे त्या पाण्यामध्ये घालून घेऊया. आपल्याला हे 1 मिनिट फक्त ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि 1 मिनिटानं आपण लगेच वडे बाहेर काढून घेऊया. आता आपले हे वडे छान भिजलेले आहेत. आपण आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती दही घालून घेऊया. ह्याच्यावरती आपण गोड चटणी घालूया. ग्रीन चटणी, चाट मसाला, कोथिंबीर आणि सजावटीसाठी मी वरून शेव घालते. हे ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे ते. आपली दहीवडा ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.